मेहनत करून जमा केले म्हणजे बचत केली. आता मुलाबाळांकडे आलोय तर खर्च करतो. शोभा काकी, काय झालं रमा? तुम्हाला एक सांगायचं होतं. काय रमा? तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी साडी घेतली आहे, यात काही चुकीचं नाहीये. पण जर पैसे जास्त दिसायला लागले ना, तर एकदा याच्यावर विचार करायला पाहिजे का हा पैसा येण्याचा मार्ग बरोबर तर आहे ना. तुला नक्की काय म्हणायचंय रमा? मला फक्त एवढंच सांगायचंय की जी व्यक्ती असे पैसे जमवून ठेवते, तो असे साड्यांवर पैसे कसे खर्च करू शकतो. बाकी मी फक्त सावधान करत होते, आणखी काही नाही. आता भीमरावाला साहेबच ऑफिस मधून काढतील बघ. चला जाऊन बघूया की मग ती भीमरावला ऑफिस पण कसं काढतायत ते. चला. का त्याला का बरं काढतील ऑफिस मधून? कारण तो आपल्या जातीच्या अवकातीपेक्षा जास्त सोडतोय. आणि वय आमच्यासारख्या माणसांबरोबर बोलायची अजिबात रीत नाही त्याला. मॅनेजर साहेबांबरोबर पंगा, मग आमच्याबरोबर पंगा. आणि जेव्हा मॅनेजर साहेबांनी सांगितलं की जा निघून ऑफिस मधून, तर घमंडीने उत्तर देतो, मला मालक काढू शकता, तुम्ही नाही. तो भीमराव तर असाच आहे, त्याच्यासारख्या माणसाला मेलच पाहिजे. नीट बोला जरा. मुलगा आहे माझा. हो 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 हो, बरं झालं तुम्ही भेटलात. जाऊ ऑफिसला. मालक आले की त्यांना विचारा की का तुमच्या मुलाला काढतायत ते. विचारणार, नक्की विचारणार. हो हो जा, विचारणार म्हणे. भीमराव, तुला या ऑफिस मधून का काढून टाकू नये? सर नमस्कार, या या बसा ना. नमस्कार सर. भीमराव, तुला या ऑफिस मधून का काढलं जाऊ नये? कारण शिक्षा त्याला दिली जाते ज्याने अपराध केला असेल. मी काही अपराध नाही केला सर, तर मला शिक्षा नाही दिली पाहिजे. सर, जे लोक इथे आले होते त्या लोकांनी धमकी दिलेली आहे, जर भीमराव इथे काम करत असेल तर उद्यापासून ते वृत्तपत्र खरेदी करणार नाहीत. भीमराव, तुझ्याकडे काही मार्ग आहे का की ती लोक आपला पेपर विकत घेतील? हे बघा सर, मला असं वाटतं. आहे तर सांग, नाही तर गप्प बस. सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढे पैसे कुठनं आणले? काल पण आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि आज्या साड्या, मिठाई. नक्की कसलं काम करून एवढे पैसे कमवले तुम्ही? म्या जहाजावर गेलो होतो. वर्षोनवर्ष देश विदेश फिरत होतो. जेवण तर घेऊन जायचो, म्हणून पैसे बचत करायचो. आता तुमच्या जवळ आलोय तर तुमच्या आनंदापायी जरा खर्च करतो. तुम्ही खरं बोलताय ना? हो, अगं तुझी शपथ, खोटं का बोलू? आणि जर तुला विश्वास नसेल ना, तर हे मी आत्ता घेऊन जातो. आणि तूच विचार कर की, जो माणूस काल चाळीत खोली घ्यायचं म्हणत होता, तो तुझ्यासाठी 2-3 साड्या नाही घेऊ शकत का? शोभा, मला वाटतं तू मला मनापासून खरंच स्वीकारलं नाहीस. तुझा आता पण माझ्यावर विश्वास नाही बघ. माझ्या जुन्या चुकांना तू अजून पण माफ नाही केलंस म्हणजे. पण खरं हेच आहे की मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि काही नाही. ठीक आहे.
मी आता ही साडी नेसून येते, मग तुम्ही सांगा की मी कुठल्या कुठल्या साडीमध्ये किती सुंदर दिसते ते. एका बाईच्या मनाची पण काय कमाल आहे की नवऱ्याच्या डोळ्यात पाणी बघून विरघळूनच जाते. भीमराव सुशिक्षित आहे ना, त्यालाच विचारतो. सांग भीमराव, इतका वेळ गप्प आहेस म्हणजे तुझ्याकडे कोणतंच उत्तर नाही आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये नाही दिलं जाऊ शकत सर. परंतु भीमराव, जो माणूस व्यापार करतो त्याला नफा हवा. बघ, मी वाईट माणूस नाहीये. तुझे केळुसकर गुरुजी माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा सन्मान म्हणून मी तुला इथे नोकरी दिलीये. परंतु नुकसान सोसून मी तुला नोकरीवर नाही ठेवू शकत. म्हणूनच जा. तेच तर त्याला समजावत होतो की जा, पण हा तर तुमची वाट पाहत बसला. माहित नाही का? हो, मी वाट बघत होतो आणि वाट ह्यामुळे बघत होतो कारण मला बघायचं होतं ज्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये क्रांतीच्या गोष्टी रोज छापल्या जातात तो व्यक्ती स्वतः क्रांतीसाठी किती तयार आहे. क्रांती तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत क्रांती विकून पैसे मिळतात. नाहीतर अरे का वाद घालतोयस? तुला जे समजायचं होतं ते समजलं ना, मग आता निघ. बघ, या ऑफिसमध्ये सगळ्यात मोठा मी आहे, म्हणूनच आता मी तुला काढून टाकतोय. का? हे बघा साहेब, भीम सोबत या ऑफिसमध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा विरोध भीमने नाही केलाय. त्याने पेपरला हात पण नाही लावला. माहित नाही ही गोष्ट कोणी पसरवली. भीम पेपरला हात लावतो. अरे बाबा, ऑफिसमध्ये कोणीतरी पाहिलं असेल, त्या लोकांना सांगितलं असेल, त्यामध्ये एवढा विचार कसला करायचा? परंतु तुम्ही कोण आहात? मी भीमचा बाबा. बाबा, मला केळुसकर गुरुजींनी तुमच्याबद्दल सांगितलं होतं की तुम्हाला इंग्रज सरकारने सैन्यातून काढून टाकलं होतं. त्याच कारणासाठी, ज्या कारणासाठी आज भीमरावाला काढून टाकलं जात आहे. तुम्हाला चुकीची माहिती आहे. मला काढलं नव्हतं, मी रिटायर झालतो. मग हा वाद, हा अभिमान इथे इंग्रज अधिकाऱ्यासमोर दाखवला होता का? सर 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 तुम्हाला जे काही बोलायचंय ते तुम्ही मला बोला. माझ्या बाबांसोबत जे काही झालंय त्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. अरे मग तुझ्या वडिलांना समजाव ना, असं ऑफिसात घुसून वाद घालणं योग्य आहे का? ठीक आहे, मी ऑफिसच्या बाहेर जाऊन बोलतो. मग हे बघा साहेब, भीम जेवढं ऑफिसमध्ये राहून काम करू शकतो तेवढंच काम तो बाहेर राहूनही करू शकतो. म्हणजे सगळे बघतील की भीम पेपरला हात लावत नाहीये. हे बघा साहेब, मी तुमच्या मोहर हात जोडून विनंती करतोय, माझ्या पोराला नोकरीतून नका काढू. तो खूप शिकलेला आहे. जर का तो परत माती उचलाचं काम करायला लागला तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल, तुटून जाईल. हो नाही, पण मी धंद्याशी समझोता नाही करू शकत. म्हणूनच भीमराव, तुला नोकरीवरून काढून टाकण्यात येतंय. आणि जितके दिवस काम केलंस ना, त्या पगारातून या नुकसानाची भरपाई केली जाईल. कारण लोकांनी हे सांगून पेपर जाळला की याचे पैसे आम्ही देणार नाही. असं नका करू सर. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. केळुसकर गुरुजींनी वारंवार मला हे सांगितलं की खूप चांगले माणूस आहात. तुमचं जे काही नुकसान झालंय, मी काही ना काहीतरी मार्ग काढेन ते नुकसान भरपाई करण्यासाठी. हे बघ, जेवढं नुकसान करायचं होतं ते तू केलंयस. जर बाहेरच्या लोकांपर्यंत ही बातमी गेली नसती, आमचं नुकसान झालं नसतं, तर आम्ही तुला कामावर ठेवलं असतं. पण आता नाही.
हे बघा साहेब, असं नका करू. साहेब माझं जरा ऐका ना तुम्ही. नाही, मी काहीच करू शकत नाही. साहेब जरा ऐका ना तुम्ही. साहेब भीमरावची बायको रमा त्यांच्या प्रत्येक पावलावर सोबत असणार. म्हणजे जर हरलो तर नवरा बायको एकत्र हरणार, आणि जर जिंकलो तर यांचा संकल्प आणि माझा विश्वास दोन्ही बी जिंकणार. धर जा. पत्नीच्या सोबत स्वतःच्या विश्वासाची स्वाक्षरी स्वतः तुटताना बघ. बदलाव हवा होता ना, घे. बदलाव झाला. दुपारच्या भर उन्हात तुझ्या चेहऱ्यावर रात्रीचा अंधार पसरलाय. घे, जा, चल. तुम्ही उदास कशाला होताय? पण अजून लढाई थोडी ना संपली. आणि आता जिंकणं हरणं तेव्हाच ठरतं ना, जेव्हा योद्धा अस्त्रशस्त्र ठेवून बसून जाईल, थकून जाईल, पडून जाईल. रमा, या घटनेचा मोठा अर्थ आहे. मेघनाथ आणि त्यांची मुलं या घटनेला अजून काही षडयंत्रासाठी फायदा तर उचलणारच, आणि मी त्याच गोष्टीला घाबरतोय. कारण बऱ्याचदा एका पराजयाला विरोधी खूप मोठं करून लोकांसमोर प्रसारित करतात, आणि त्या पराजयाची मोठी प्रतिमा फार भयानक असू शकते. सुंदर, अति सुंदर. चांगलं आहे, चांगलं आहे मॅनेजर साहेब, खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही. आता या सुवर्ण संधीला थोडं चांगल्या पद्धतीने बनवूया. या चित्राला थोडं मोठं भयानक बनवूया. कसे? हे बघा मॅनेजर साहेब, हे भीमरावचं नोकरीवरून काढलं जाण त्या भीमरावसाठी एखादं काम सोडल्याच्या बरोबरीच आहे. परंतु आपण याला एक खूपच मोठी घटना बनवून त्या भीमरावला देखील ऐकूयात, आणि त्या लोकांना देखील काही अशा प्रकारे त्या लोकांच्या मनामध्ये त्यांचा नायक त्या भीमरावसाठी एक विरोध निर्माण व्हावा, एक विद्रोह निर्माण व्हावा. मला काही समजलं नाही. मॅनेजर साहेब, सगळं समजेल तुम्हाला. फक्त थोडीशी वाट बघा. तसे आता तर तुम्ही आमचे मित्र झालेले आहात, हळूहळू तुम्हाला खेळ सुद्धा कळेल, आणि याच्यामध्ये मजा देखील येत जाईल. कारण की आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे, तो भीमराव. तर मग भेटूयात उद्या सकाळी त्याच भीमरावच्या घरासमोर चाळीमध्ये. अरे, मी तर एक गोष्ट सांगायला तुम्हाला विसरलोच. हे माझा मोठा मुलगा शिशुपाल, त्याला ना मी महत्वाच्या गोष्टी करता शहराच्या बाहेर पाठवलाय. तर जोवर शिशुपाल परत येत नाही तोपर्यंत इथले सर्व काही काम हा माझा मुलगा महिपाल सांभाळून घेईल आपल्यासोबत. ठीक आहे, तर मग भेटतच राहूयात उद्या सकाळी भीमरावच्या घराच्या समोर. हो. भीमराव, 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 भीमराव. काय झालं? भीमरावने आम्हाला बोलवलं होतं की सकाळी येऊन भेटा म्हणून, म्हणून आलो. भीमराव, भीमराव, भीमराव. नमस्कार रामजी. हो, नमस्ते. खरं तर आम्हाला भीमरावने बोलवलंय. काही खास काम होतं का?
माहित नाही मला. मी त्याला बोलवून आणतो. भीम, भीम. काय झालं बाबा? तू यांना बोलवलंयस? मी नाही, मी कोणालाच बोलवलं नाही. भीमराव, भीमराव, हे असं अचानक आम्हाला का बोलवलं? मी नाही बोलवलं तुम्हा सगळ्यांना. मी बोलवलंय. हो भीमराव, या सगळ्यांना इथे मीच बोलवलेलं आहे. म्हणजे तुझ्या काही गोष्टींना यांना चांगल्या प्रकारे समजू शकवे. का बरेच दिवस या चाळीत काही नाटक नाही झालं म्हणून आज आलात का? नाही, आज कोणतेच नाटक नाही होणार. आज तर फक्त आणि फक्त वास्तविकतेवर होणार, तेही साक्षीदारांसमेत. आणि साक्षीदारांची प्रामाणिकता देखील या तुझा पती भीमरावच्या माध्यमातूनच होईल. तर बोल भीमराव, तुला वर्तमानपत्राच्या नोकरीतून काढलं गेलंय की नाही? माझं म्हणणं आहे, हे खरं आहे की नाही की तुला वर्तमानपत्राच्या ऑफिस मधून काढून टाकलं गेलं? हो, हे खरं आहे. ऐकलंय सगळ्यांनी? तर मग हे देखील सांग भीमराव की हे खरं आहे की नाही की वर्तमानपत्राच्या ऑफिस मध्ये काम करते वेळी तुझं शिकणं, वाचणं, तुझी समजदारी, तुझी योग्यता, या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग नाही झाला? खरं आहे. खरं आहे. आणि हे खरं नाहीये का की तुझ्या आदर्श विचारांची तुमची खालची जात भारी पडेल? हेही खरं आहे. आणि हे पण तर खरं आहे ना भीमराव की तुला पण आता वाटायला लागलं असेल की तू कोणत्याही ऑफिसमध्ये जाशील, 2-4 दिवसात काढून टाकतील तुला. खरं आहे. ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? ऐकलंय भीमरावने काय सांगितलं? हे खरं आहे. तर आता या मुद्द्याला थोडं बारकाईने समजण्याची गरज आहे. हा तुमचा भीमराव लोकांना सांगत असतो की नेहमी अभ्यास करा, शिक्षण घ्या बोलत असतो. म्हणजे तुम्ही शिकून सवरून असं भीमराव बनणार, हेच ना? जसे हा दीपक शिकून सवरून उद्याचा येणारा भीमराव बनेल. आणि हा नोकरी करणार कुठे? असं मी यासाठी बोलतोय की तुमचा हा आदर्श भीमराव यालाच नोकरीवरून काढून टाकलं गेलं. आणि ही परंपरा वर्षानुवर्षांची आहे. काही वर्षांपूर्वी रामजी देखील खालच्या जातीच्या आधारावरच कोण्या नोकरीवरून धक्के मारून काढला गेला असावा, हो की नाही रामजी? आणि आज इतक्या वर्षानंतर देखील भीमराव देखील ऑफिस मधून धक्के मारून काढला गेला. याच प्रकारे उद्या जेव्हा हा दीपक भीमराव बनेल तेव्हा त्यालाही नोकरीवरून काढून टाकलं जाईल.
ही परंपरा अशीच वर्षानुवर्ष चालत राहील.